हॅलो गाईज, वेलकम टू पुणे कात्रज झू. तर हा झूचा प्रवास आम्ही सुरू केला होता हडपसर मधून. आम्ही निघालोच तितक्यात पाऊस पण पडायला लागला होता. छान वाटत होतं पावसाचं वातावरण. आणि हो, आम्ही झू बघायला ना पावसामध्ये, इतक्या पावसामध्ये टू व्हीलर वरती गेलो होतो. म्हणजेच मी, माझे हस्बंड, त्रिशाची काकू, काका, दीदी आणि दादू, आम्ही एवढे सगळेजण गेलो होतो. झू मध्ये एंट्री करण्यासाठी आम्हाला एक जणाला ₹50 घेतलं होतं. तर झू मध्ये एंट्री केल्यानंतर आधी तर मंकी दिसले होते, त्यामुळे मंकी बघून घेतले. त्यानंतर मग पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर इथं बऱ्याचशा ठिकाणी ना बोर्ड नव्हते लावलेले. म्हणजेच हा प्राणी नेमका काय आहे हा आम्हाला माहिती नव्हता. पण मला इतकं माहिती आहे की त्याला लिझर्ड म्हणतात. तर पुढे गेल्यानंतर इकडे एका छोट्याशा लाकडावरती इतके सारे सापाचे पिल्ले होते. त्यानंतर पुढे गेलो, मग तिकडे होतं मगर. मगर बघून घेतलं आणि खरंच ते मगर एकदम शांत होतं. त्यानंतर हा साप बघितल्यानंतर मला असं वाटलं की माझी काही रात्री झोप होणार नाहीये, कारण की हा आणि याच्या पाठीमागे असलेला अजून एक मोठा साप खूपच मोठा होता. यांना बघून खरंच घाबरले होते मी. त्यानंतर असंच पुढे चालत गेलो. आता आले होते सगळे वाईल्ड एनिमल्स बघायचे. म्हणजेच पुढे गेल्यानंतर एक बिबट्या पाहिला आणि तो एकदम शांत एका कोपऱ्यामध्ये बसला होता. त्यानंतर एकदम ओरिजिनल असा वाघ बघितला आम्ही आणि तो खरंच इतका डेंजर होता आणि इतका खतरनाक आमच्याकडे बघत होता की काय सांगू. आणि हा आहे व्हाईट कलरचा टायगर आणि याला बघून खरंच भीती वाटत होती, कारण की हा इतका जवळ आलेला होता की बस आम्हाला असं वाटत होतं की आता बाहेर येतो की काय. त्यानंतर इकडे मस्त टायगरच्या गुफामध्ये घुसलो आणि तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर अजून मग पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर दिसल्या 2 म्हशी आणि या म्हशी एकदम शांत त्यांचा त्यांचा चारा खात होत्या. बाहेर आलो, त्यानंतर छान अशा फोटोज घेतल्या आणि खूप मोठा पाऊस आला, त्यामुळे ताबडतोब तिथून बाहेर पडलो. त्यानंतर अजून एनिमल्स बघायचे राहिले होते आमचे, पण म्हटलं जाऊ दे, परत नेक्स्ट टाइम कधीतरी बघता येतील. तर असा होता आमचा झूचा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून घ्या. ओके, बाय बाय.